ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्यासमोर आला आहे. त्यामध्ये आता अजून एक सगळ्यात मोठे तन्वीचे सत्य रविराज समोर कसे येते आणि जेव्हा ते सत्य रविराज समोर येते तेव्हा त्या सत्याचा भयानक उलगडा करण्यासाठी सुभेदारांच्या दरवाजात येऊन पूर्णाई समोर जेव्हा ते सत्य रविराज आणतो तेव्हा एकच मोठा थरथराट उडून आता तन्वी ही खरी तन्वी नसल्याच्या सत्याचा आता पर्दाफाश होताना आपल्याला या व्हिडिओमध्ये बघावयास मिळणार आहे. आणि जेव्हा ते सत्य पूर्णाई समोर येते तेव्हा एकच मोठा धमाका उडून सायलीच्या रूपात खरी तन्वी पूर्णाई आणि रविराजला मिळालेली असते. आणि आता खरी तन्वी ही सायली असल्याचे खात्रीत सत्य रविराज कसे आता समोर आणतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जेव्हा हे सत्य पूर्णाई समोर येते तेव्हा आता रागाचा पारा चढून रागाच्या रुद्रावताराने तिसरा डोळा उघडत सायली म्हणजे तन्वीच्या ते एक एक जुन्या गोष्टी बघून पूर्ण ही आता प्रियाच्या कशा कानाखाली मारत जाते आणि प्रियाचा हात पिरगळून प्रियाला कायमचे सुभेदाराच्या घराला कसा बाय बाय करायला लावते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. त्यामध्ये आता प्रियाची एक चूक तिला खूप महागात पडून अर्जुन आणि सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल ऑफिसमध्ये चोरून प्रियाने आता ती सर्वांना दाखवण्यासाठी सुभेदारांच्या घरात पाऊल ठेवलेले असते. आणि पूर्णाईसमोर लगेच ती फाईल उघडून पूर्णाईसमोर अर्जुन आणि सायलीचा प्रिया आता पर्दाफाश करू लागते. पण आता हुशारीने अर्जुन आणि सायलीने प्रियाच्या हातातील ती फाईल काढून घेत दुसरीच फाईल तिच्याकडे तिथे तिच्या गाडीमध्ये ठेवलेली असते. आणि ती दुसरीच फाईल असल्यामुळे आता सगळ्यांच्या समोर प्रिया ही तोंडावर आपटलेली असते. तेव्हा आता भर मध्यरात्री हा सर्व प्रकार प्रियाने केल्यानंतर मात्र राग येऊन कल्पना आणि रविराजला तिथे येऊन तन्वीचा पर्दाफाश केलेला असतो. आणि रागाने फरफटत ओढत रविराजने आता तन्वीला घरी आणलेले असते. इकडे आता साक्षी महिपतलाची सगळी खबर कळताच आता साक्षी आणि महिपतला आता प्रियाचा खूप राग आलेला असतो. आणि आता रागाने ही मूर्ख मुलगी आपल्या काहीच कामाचे नाही असे आता त्यांनी प्रियाला सांगितलेले असते. तेव्हा प्रियाला सुद्धा राग आलेला असतो. नागराज म्हणतो की ही आता आपल्याबरोबर राहून हिचा काहीही आपल्याला फायदा होणार नाही आणि उलटच आपण अडचणीतच येऊ. तेव्हा हिला आपण आता वेळीच बाजूला केलेलं बरं. तर आता प्रियाला सुद्धा राग आलेला असतो. प्रिया म्हणते की मला तुमच्या मधून फूट पाडून बाहेर काढून तुम्ही आयती मलाई खाणार आहात का? आणि तुम्हाला काय वाटलं मी तुम्हाला ही मलाई खाऊ देईल? माझं नाव पण प्रिया आहे प्रिया. आणि मी जर तुमच्या विरोधात एक स्टेटमेंट दिलं तर तुम्हाला फाशीची शिक्षा होऊ शकते. तेव्हा आता साक्षीला राग येतो. तर महिपत म्हणतो की महिपतच्या म्हणजे अण्णाच्या पोरीला डायरेक्ट धमकी दिलीस तू प्रिया. तेव्हा चुटकी वाजवत प्रियाने आता महिपतला सुद्धा धमकी दिलेली असते. आणि म्हणते की मी दुसऱ्या स्टेटमेंटने तुम्हाला सुद्धा जेलमध्ये फाशी घ्यायला लावील. तेव्हा आता ही खूपच पुढे निघाली असल्याचे महिपत आणि साक्षीच्या लक्षात येते. आणि आता लगेच मोठा डाव साधून साक्षी आणि महिपतने त्याच्या गुंडाला आता प्रियाच्या घरी पाठवून प्रियावरती हल्ला घडवून आणलेला असतो. तेव्हा आता महिपत आणि साक्षीनेच आपल्यावरती हल्ला करून आपला जीव घेण्याचा प्रयत्न केला हे आता प्रियाच्या लक्षात आलेले असते. प्रिया म्हणते की पण मी आता या तिघांना सोडणार नाही. नागोबा महिपत आणि त्या साक्षीला अशी काही अद्दल घडवील ना की त्यांना माझी गरज लागेलच. आणि मग देवासारखे माझा धावा करत कसे पाठीमागे पळतील ना हे आता मी करून दाखवील. इकडे आता मात्र तन्वीला घरी आणल्यानंतर रविराजने आता तन्वीसोबतचे बोलणे सोडून दिलेली असते. आणि आता तन्वीने आज तर पार मर्यादा ओलांडली आणि पार लायकीच काढून हिने सगळी सीमांची पातळी ओलांडली. आणि त्यामुळे आता रविराजला प्रियाचा खूप राग आलेला असतो. त्याच वेळेस आता इकडे एक मोठी भयानक घटना घडलेली असते. आणि सकाळी आता प्रिया ही
उठून बाहेर आलेली नाही हे कळताच सुमन आता प्रियाच्या रूममध्ये जाते आणि आता चक्क प्रिया तिच्या बेडरूममध्ये नसल्याचे सुमनच्या लक्षात येते आणि सगळीकडे शोध घेतल्यानंतर सुमन आता रविराजकडे येत म्हणते की अहो भाऊजी, खूप मोठा अनर्थ झाला आहे आणि प्रिया म्हणजे आपली तन्वी तिच्या बेडरूममध्ये नाही आहे. रविराज म्हणतो की अगं सुमन, असेल की इथे कुठे, नाही तर बाहेर गेली असेल. तेव्हा सुमन म्हणते की नाही हो भाऊजी, मी सगळीकडे शोधलं. तेव्हा आता नागराजला मोठा धक्का बसलेला असतो आणि या महिपत आणि साक्षीने प्रियाचा गेम वाजवून तिला पुन्हा ढगात तर पाठवले नसेल ना, रात्रीच्या रात्री कार्यक्रम करून हिचा गेम तर वाजवला नसेल ना, असा आता नागराज विचार करतो. तर आता तन्वी गायब होताच मात्र इकडे रविराज आता विचार करू लागतो. रविराजच्या मनातून अजूनही तन्वीचा राग गेलेला नसतो. त्यानंतर मात्र आता विचार करत रविराज बसलेला असताना रविराज विचार करतो की प्रतिमा आणि प्रियामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. प्रतिमा किती समजूतदार होती, सगळ्या गोष्टी किती व्यवस्थित हाताळायची आणि प्रतिमाचा या प्रियामध्ये तर एकसुद्धा गुण मला दिसत नाही. अगदी प्रतिमाच्या विरोधी गुण या प्रियामध्ये आहेत आणि ही काही ना काही मूर्खपणासारखे उलट्या गोष्टी करत असते. कधी कधी मला वाटतंय की ही तन्वी नाही तर वेगळीच दुसरी कोणीतरी आहे की काय. इकडे आता रविराज हा पुन्हा तन्वी आली की काय हे बघण्यासाठी बेडरूममध्ये येतो, पण तिथे कशाचाही आणि कोणाचाही पत्ता नसतो. त्यानंतर आता रविराज हा इकडे तिकडे बघू लागताच रविराज हा सहजच तन्वीच्या कपाटाकडे जातो. तन्वीच्या कपाटाला लॉक लावलेले नसते. पटकन आता रविराज हा तन्वीचे कपाट उघडतो आणि त्या कपाटामध्ये बघू लागताच आता रविराज समोर अखेर तन्वीने लपून ठेवलेले ते लाल गाठोडे आलेले असते आणि पटकन आता रविराज ते लाल गाठोडे आपल्या हातात घेतो आणि म्हणतो की लाल गाठोडे, हे आजपर्यंत असं गाठोडं मी आपल्या घरात कधी बघितलंच नाही. तेव्हा आता पटकन रविराज ते लाल गाठोडे सोडतो आणि त्यामधील आता एक एक वस्तू रविराज बघू लागताच लहानपणीच्या तन्वीच्या सर्व वस्तू त्या गाठोड्यामध्ये रविराजला दिसू लागतात. पण ज्या वेळेस रविराज गाठोडे सोडत असतो त्यावेळेस गाठोडे सोडल्यानंतर त्यामध्ये सायलीच्या नावाचं ते गाठोडं असतं आणि त्यावर सायलीचं नाव असतं. तेव्हा त्या एक एक वस्तू बघून रविराजला मोठा धक्का बसलेला असतो. रविराज म्हणतो की या तर लहानपणीच्या तन्वीच्या वस्तू आहे, पण या गाठोड्यावरती सायली हे नाव कसं. तर आता रविराजला मोठा अचंबा वाटलेला असतो आणि प्रतिमाचे जे काही सगळे गुण आहेत ते या सायलीमध्येच दिसतात आणि आज या गाठोड्यावर नाव सायलीचंच आहे आणि आतमध्ये वस्तू तर तन्वीच्या. हा काय गडबड गोंधळ आहे हे आता रविराजच्या लक्षात येत नसतं आणि रविराजच्या डोक्यात आता गोंधळ उडालेला असतो. सेकंदाचाही विचार न करता आता ताबडतोब खऱ्या खोट्याचा पडताळा करून घेण्यासाठी रविराज आता सुभेदारांच्या घरी आलेला असतो आणि आता रविराज अचानक तिथे येतात. सगळेजण कुतूहलाने रविराजकडे बघू लागतात. रविराजच्या हातातील ते गाठोडं बघून मात्र सगळे अवाक होतात. लगेच आता प्रताप म्हणतो की अरे रविराज, हे कसलं गाठोडं घेऊन आलास तू. तर पूर्णाई सोबत सगळेजण ते गाठोडे बघतात. तेव्हा रविराज म्हणतो की पूर्णाई, आज मी तुझ्याकडे एका गोष्टीचा उलगडा करण्यासाठी आलो आहे. पूर्णाई म्हणते की कशाचा उलगडा रविराज. तर आता रविराज ते गाठोडं पूर्णाईसमोर धरतात आणि त्या एक एक वस्तू पूर्णाईला दाखवतात आणि म्हणतात की पूर्णाई, या सगळ्या वस्तू लहानपणीच्या तन्वीच्या आहे, पण या गाठोड्यावरती मात्र वर सायलीचं नाव आहे. पटकन आता सायली समोर येते. तर ते गाठोडं बघून आणि त्या वस्तू बघून सायली म्हणते की अहो, या तर माझ्या लहानपणीच्या वस्तू आहे आणि या मधुभाऊंनी सगळ्या वस्तू माझ्या गोळा करून या गाठोड्यात ठेवल्या होत्या. जेव्हा मी मधुभाऊंनी मला आश्रमात आणले होते तेव्हा माझ्यासोबतच्या असलेल्या या सगळ्या गोष्टी मधुभाऊंनी या गाठोड्यात ठेवून त्यावरती सायली असं नाव दिलं होतं. एवढंच नाही तर आश्रमात येणाऱ्या प्रत्येक मुलीचं मधुभाऊंनी गाठोडं बनवलेलं आहे. ते ऐकून आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो आणि सायलीच्या नावाचं हे गाठोडं आणि तन्वीच्या वस्तू म्हणजे सायली ही तन्वी असल्याच्या सत्याचा भयानक आता सिनेमा आता पूर्णाई आणि रविराजने बघितलेला असतो. पण आता सत्य तर समोर आलेलं असतं, पण त्या सत्याचं रूपांतर खात्रीत करण्यासाठी आता रविराज
सायलीला म्हणतो की सायली, हे गाठोडं मधुभाऊंनी तयार करून ठेवलं आहे का? तर सायली म्हणते हो. आणि लगेच क्षणाचाही विलंब न करता रविराज पूर्णाईला म्हणतो की पूर्णाई, ताबडतोब मी मधुभाऊंची भेट घेऊन या सत्याचा खुलासा करतो. तर आता सायलीकडे बघत पूर्णाई म्हणते की हो रविराज, तुम्ही लवकर मधुभाऊंची भेट घ्या आणि हे सगळं काय आहे, जर हे गाठोडं सायलीच्या नावाचं आणि या वस्तू सायलीच्या असतील तर मग खरी तन्वी म्हणजे माझी सून खरी सायली का? तर आता सून हे नाव ऐकताच सायलीच्या चेहऱ्यावरती हसू कोसळलेलं असतं. आणि आता जर असं असेल तर पूर्णाई म्हणते की मग त्या प्रियाला मी सोडणार नाही, नाही तिचा हात उपसला तर नाव अन्नपूर्णा लावणार नाही, असा आता पूर्णाईने पण केलेला असतो. आणि रविराज ताबडतोब आता मधुभाऊची भेट घेण्यासाठी तिथून निघालेले असतात. तर आता सायली हीच तन्वी असल्याच्या सत्याचा मधुभाऊंनी उलगडा करून खात्री देताच आता पूर्णाई कसा प्रियाचा हात उपसते आणि सायलीचा कसा सोन म्हणून स्वीकार करते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.